जळकोट गटातून आणि कोटी गणातून आपला तो विजय झालेला आहे. पक्षश्रेष्ठींना तुमच्या काय सांगू इच्छिता? आदरणीय या धाराशिव जिल्ह्याचे खासदार आदरणीय ओमदादा निंबाळकर साहेब, या महाराष्ट्राचे भावी नेते अमितभाई देशमुख साहेब, आमदार कैलासदादा पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय धीरजभाई पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामदादा आलुरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्वच मतदारांनी आम्हाला एक सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी दिली. हे काम करत असताना आम्ही गोरटीचे सरपंच म्हणून 10 वर्ष काम केलेले आहोत आणि जळकोट जिल्हा परिषदेच्या उमेदवार यांचे पती गोपाळ सुरोचे हे सुद्धा 15 वर्ष त्या मोरटा गावच्या सरपंच म्हणून आहेत. आम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून हा जळकोटचा जिल्हा परिषद गट आणि गोरटी पंचायत समिती हे काँग्रेसच्या मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल देऊन आम्हाला आणि जिल्ह्यात दाखवून दिलेलं आहे की काँग्रेसचा बालेकिल्ला हे अवैध ठेवण्यात आलेला आहे. आणि जे आदरणीय आमचे नेते, एक राज्याचे भावी नेते अमितभाई देशमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि यांनी जे बी जबाबदारी आमच्यावर सोपवतील ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत. म्हणूनच आम्हाला या भागातून या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. गॅसचे दर वाढलेले, डिझेल पेट्रोलचे वाढलेले आणि शेतीच्या भावाला हमी भाव देतो म्हणून जे त्यांनी पूर्वी जे विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण करू शकले नाही. शेतकऱ्याला विमा मिळत नाही, शेतकऱ्याला वेळेवर लाईट मिळत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. रस्ते नाहीत, तांड्या वस्तीवर जायला आणखीन रस्ते नाहीत, त्या अनेक ठिकाणी पाण्याच्या सुविधा नाहीत. त्या सर्वच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही लोकांना ग्वाही दिलोय की जिल्हा परिषदेमधून जो आमचा हक्काचा निधी, पंचायत समितीमधून जो हक्काचा निधी आणता येईल तो निधी आणून ग्रामपंचायत या भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीला जनसुविधा अंतर्गत 25-15 अंतर्गत आणखीन काही म्हणजे अनेक विभागाकडून आम्हाला निधी आणून या भागासाठी विकास करायचा. या भागाच्या विकासासाठी आम्हाला ह्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या आदरणीय आपले जिल्ह्याचे खासदार ओमदादा निंबाळकर साहेब, कैलासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करणार आहोत आणि सर्वांच्याच सहकार्यामुळे आमचा हा विजय निश्चित झालेला आहे.